कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार. बारामती तालुक्यातील कटफळ येथे 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहे. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा. या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील, या दृष्टीनेही कामे करावीत असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. विधान भवन येथील झुंबर सभागृह येथे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, क्रीडा संकुल समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. श्रीमती पवार म्हणाल्या, कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले असून येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी. जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती देखभाल दुरुस्तीबाबत आराखडा तयार करून सादर करावा. बैठकीत क्रीडा विषयाच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रतिभावंत खेळाडू घडविण्यावर क्रीडा विभागाने भर द्यावा असेही श्रीमती पवार म्हणाल्या. या बैठकीत श्री लकडे यांनी क्रीडा संकुल देखभाल दुरुस्ती, नवीन क्रीडा साहित्य खरेदी, सार्वजनिक बांधकाम विभागाला लागणारा निधी वर्ग करणे आदी विषयांवर माहिती आली. यावेळी श्रीमती पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी महेंद्र गायकवाड, जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नितीन पवळे, गोकर्ण शर्मा तसेच जागतिक ट्रॅडिशनल ग्रुप व हँडसेट खेळात सुवर्णपदक विजेता नीरल वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.